नमस्कार श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण निपाह व्हायरस याविषयी डॉक्टर अनिरुद्ध फडके यांच्याशी गायत्री भरणकर यांनी साधलेला संवाद ऐकूया. सर नमस्कार. सर, काल आपण निपाह व्हायरस याच्या इतिहासाविषयी जाणून घेतलं. आजच्या भागामध्ये हे सांगा की मुख्यत्वे हा संसर्गजन्य असा आजार आहे का? हो, हा संसर्गजन्य आहे, पण त्याचा संसर्ग हा याला झुनॉटिक व्हायरस म्हणतात. झुनॉटिक म्हणजे काय? तो प्रामुख्याने प्राण्यांमध्ये असतो आणि प्राण्यांकडून तो माणसांमध्ये ट्रान्समिट होतो. ओके, तर आपण गेल्या वेळेस बघितलं की फ्रूट बॅट हा त्याचा प्रमुख एक होस्ट आहे. परंतु त्याचबरोबर तो कुत्रे, मांजर आणि पिग्स, वराह पालन करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा, कारण वराहामध्ये ते नॅचरल होस्ट आहेत त्याचे, आणि त्याच्यामुळे तो त्यांच्याशी संपर्क आलेल्या माणसांना सुद्धा तो होऊ शकतो. आणि तो काय एअरबॉर्न वगैरे व्हायरस नाही जसा करोना वगैरे होता तसा. परंतु जर समजा रुग्णाच्या संपर्कात तुम्ही आलात किंवा रुग्णाची लाळ किंवा युरिन किंवा पूप तुम्हाला जर समजा लागली, तर अशा जे कॉन्टॅक्ट, मॅक्झिमम कॉन्टॅक्टमध्ये लोक येतात ते आहेत हेल्थ केअर वर्कर्स, म्हणजे स्टाफ नर्स, आया, मामा, मावशी, डॉक्टर्स. ह्या लोकांना तो अतिशय क्लोज कॉन्टॅक्टमुळे होऊ शकतो. म्हणजे माणसाकडून माणसाकडे सुद्धा काही प्रमाणात होऊ शकतो. माणसाकडून माणसाकडे अगदी व्हेरी क्लोज, म्हणजे आम्ही त्याला क्लोज कॉन्टॅक्ट इन्फेक्शन म्हणतो. म्हणजे अगदी जवळचा संबंध जर आला असेल तर होतो. अच्छा, ड्रॉपलेट इन्फेक्शन त्याचं होत नाही. म्हणजे थुंकी उडाली किंवा जसा करोना पसरत होता पटकन, तुम्ही 2 मिनिटं आपण बोललो आणि निपा व्हायरस झाला, असं होत नाही. अच्छा, बरं, आता असं सांगा की रुग्णांमध्ये काही अशी प्राथमिक लक्षणं दिसून येतात का हा आजार झाल्यावर? आता कसं आहे की एकदा तुम्हाला व्हायरसचं इन्फेक्शन झालं की एक काही काळ जावा लागतो की ज्याच्यानंतर लक्षणं दिसून यायला लागतात. त्या काळाला आपण म्हणतो इन्क्युबेशन पिरियड. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे त्या काळात व्हायरस शरीरामध्ये वाढतो आणि तो एवढा तीव्र होतो की त्याची लक्षणं दिसायला लागतात. टिपिकली तो टाइम 4 ते 21 दिवसाचा आहे. अच्छा, म्हणजे लगेच दिसून येत नाही. काही वेळा तर 45-50 दिवसानंतर सुद्धा आढळून आलेलं आहे. पण ॲव्हरेज टाइम 4 ते 21 दिवस पकडला जातो. सो अप टू 3 वीक्स आफ्टर एक्सपोजर. आणि सगळी सुरुवातीला तर सगळे फ्लू सारखेच सिम्पटम्स असतात. हलकासा ताप, अंगदुखी, डोकेदुखी, घसा दुखणे, सर्दी खोकला टाईप्स आपले. आणि जेव्हा तो व्हायरस प्रोग्रेस होतो तेव्हा टिपिकली न्यूमोनिया सारखे सिम्पटम्स होतात, नाहीतर मेंदू ज्वरासारखे, एन्केफलायटिस. म्हणजे त्याच्यामुळे निपाहला लोक घाबरतात का की त्याच्यामुळे तो झपकन मेंदूची आवरणं भेदून शिरतो आणि मेनिंजायटिस आणि एन्केफलायटिस म्हणजे मेंदूचं आवरण आणि मेंदूला सूज येणं, हा त्रास त्याच्यामध्ये होतो. आणि हा बऱ्यापैकी तीव्र स्वरूपाचा आजार आहे. तर त्याच्यात मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे एकदा रुग्णाला आजार झाल्यानंतर त्याचा रुग्ण दगावण्याची शक्यता ही 40 ते 75% असते. म्हणजे जर समजा 4 झाला तर त्यातले 2 ते 3 लोक दगावतात. म्हणजे प्रमाण खूप जास्त तीव्र स्वरूपाचा आजार आहे हा. तीव्र स्वरूपाचा आजार आहे. अच्छा श्रोते हो, प्रभावी उपचार नसला तरी प्रथमोपचार काय करावेत, तसंच पुन्हा हा आजार होऊ नये या दृष्टीनं काही आहेत का सोर्सेस, याबद्दल आपण उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार. निपाह व्हायरस याविषयी डॉक्टर अनिरुद्ध फडके यांच्याशी गायत्री भरणकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.